नमस्कार. आज आपण श्रीहरी विष्णूंचा कल्की अवतार याची कथा जाणून घेणार आहोत. कल्की अवतार हा भगवान विष्णूचा 10वा आणि अंतिम अवतार मानला जातो. कलियुगाच्या शेवटी पृथ्वीवर अराजकता आणि अधर्म वाढलेला असेल. सत्य, अहिंसा, नीतिमत्ता आणि धार्मिकता लोप पावतील. लोभ, कपट, अन्याय, हिंसा आणि दुष्टता चरसीमेला पोचेल. लोक भौतिक सुखांच्या अधीन होऊन ईश्वर भक्तीपासून दूर जातील. पाप आणि अन्यायाने संपूर्ण जग अंधारमय होईल. हिंदू धर्मशास्त्रांनुसार भगवान कल्की कलियुगाच्या शेवटी प्रकट होतील. श्री भगवद्गीता, महाभारत आणि विविध पुराणांनुसार भगवान कल्की शंभल नावाच्या गावात जन्म घेतील. ते अत्यंत तेजस्वी, बलवान आणि पराक्रमी असतील. हा अवतार 64 कलांनी पूर्ण असलेला निष्कलंक अवतार मानला जाईल. कीकट देशातील शंभल नावाच्या एका गावात एका ब्राह्मणाचा पुत्र म्हणून भगवान विष्णू जन्म घेतील. त्यांच्या वडिलांचे नाव विष्णू यश आणि आईचे नाव सुमती असेल. त्यांचे वाहन देवदत्त नावाचा अश्व असेल आणि हातातील शस्त्र नंदक तलवार असेल. गोत्र पराशर असेल आणि याज्ञवल्क्यजी पुजारी असतील. भगवान परशुराम हे कल्कीचे गुरु असतील. जेव्हा कल्की भगवान देवदत्त नावाच्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन तेजस्वी तलवारांनी सर्व पापी, अधर्म, दुष्ट लोकांचा विनाश करतील, तेव्हा सत्ययुग प्रारंभ होईल. कलियुगात कली राक्षसाचा विनाश करतील. राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना करतील. कल्की अवताराची भारतात काही मोजकीच मंदिरे आहेत. जयपूरमध्ये हवा महल समोर कल्की अवताराचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 18व्या शतकात सवाई जयसिंह दुसरा यांनी बांधले होते. या मंदिरात देव कल्की यांच्यासह त्यांच्या घोड्याचा पुतळा देखील बसवलेला आहे. उत्तर प्रदेशात संभल नावाच्या जिल्ह्यात भगवान कल्कीचे विष्णू मंदिर आहे. कल्की अवतार हा केवळ एक पुराणिक कथा नाही, तर तो एक आध्यात्मिक संदेश आहे. जेव्हा अधर्म प्रचंड वाढतो, तेव्हा ईश्वर स्वतः धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतो. कल्की अवतार हा आशेचा आणि पुनरुत्थानाचा संदेश देतो. कलियुगात कितीही अंधकार असला तरी शेवटी सत्ययुगाचे प्रकाशयुग नक्कीच येईल. धन्यवाद.